जरांगे पाटील हो आहे नी कोण बोललाय? आडे तुम्हाला लय हे होतंय गड्या. बंद करा का? फॅन बंद करा. फॅन बंद करा आणि हे लाव. हे बघा ऑनलाईन घेतले जरांगे पाटील. तर थोड्याच वेळात जरांगे पाटील हे माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत. आज आरक्षण अभ्यासकांची बैठक आहे आणि तात्पुरता डिस्चार्ज घेऊन जरांगे आज बैठकीसाठी उपस्थित होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. जरांगे तात्पुरता डिस्चार्ज घेऊन अंतरवालीत जाणार आहेत. आपण बोलवलं होतं की आपण सगळ्यांनी या, आपण चर्चा करूयात आरक्षणाच्या संदर्भात, JRच्या संदर्भात. यासाठी आजारी असताना सुद्धा मी तात्पुरता आता डिस्चार्ज घेतोय, पुन्हा वापस येणार आहे. कारण अंगात ताप ते असल्यामुळं, अंग खूप दुखत असल्यामुळं, पण समाजहित आणि समाजाचे लेकरं बाळं माझ्यासाठी मोठे असल्यामुळं मी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला जातोय. आता चर्चा होईल आणि पुढच्याही मराठवाड्यातल्या दौऱ्याच्या संदर्भात सुद्धा बहुतेक तयारी चालली सगळी. आम्ही नाही म्हणतोय, परंतु विदर्भ आणि मराठवाडा ऐकायला तयार नाही. त्यामुळं आता बहुतेक तोही दौरा पडेल, पण तब्येत बरी राहिली तर तो दौरा पडणार आहे. सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवला आहे, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातला आहे, मराठा समाजावरती अन्याय करायचं ते ठरवलं आहे, तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही. जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचं नाही आहे. आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल. आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी अंतरवलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात. एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला, आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचं आहे किंवा काय मला नाही माहिती, तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री, आमदार किंवा पक्षावाला म्हणला पाहिजे, वा 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 तो काय भारी काम केलं तिकडं जाऊन. म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडं सोडलं जात असं इकडं सोडलं जाणार नाही. परत परत तेच सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की तुम्ही दोन दोन ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावं लागणार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कुणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठे सोडणार नाहीयेत. ही सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलंय, सन्मानजनक आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय, समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे. आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे बी डगर राहत असतात. मात्र त्यांनी मग याच्यात आता तर बोलवलं आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहेत, परंतु चपढप पुढच्या काळात चालणार नाही हे पण लक्षात ठेवा. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापा हो, सरकारनं खूप मोठा घाट घातलाय. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं. कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो बीसीचं पुरं वाटोळं करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळं केलं, आदिवासी तर पुरा उद्ध्वस्त करून टाकला यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकलाय. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना,
यामुळं पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहेत. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ती आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय, त्यांनी दिलं आहे. नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. ह्या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅझेटेडचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिलाय ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना, तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर कुठं दुसरीकडे ड्युटी करत असाल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या.